कैलास गायकवाड यांनी स्वीकारला जनता विद्यालय अध्यक्षपदाचा पदभार। खोपोलीसह खालापूर तालुक्यातून गायकवाड यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव। कैलास गायकवाड यांनी भाई जयंत पाटील यांचे मानले आभार। खोपोली प्रतिनिधी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक कैलास गायकवाड यांनी जनता विद्यालयाच्या अध्यक्षपदाचा पदभार शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता संस्थेचे कार्यवाह किशोर पाटील व उपाध्यक्ष अबू जळगावकर यांच्या उपस्थितीत स्वीकारला आहे। शाहू फुले आंबेडकरी चळवळीपासून कामगार, राजकीय, सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात सर्व जाती धर्मापलीकडे जाऊन प्रामाणिकपणे संघर्षमय प्रवास करत वरील क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे कैलास गायकवाड यांनी जनता विद्यालयाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच खोपोली शहरासह खालापूर तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून कैलास गायकवाड यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। शेका पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी काही महिन्यापूर्वीच गायकवाड यांची खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालकपदी नियुक्ती केली होती। कैलास गायकवाड यांची केटीएसबी मंडळावर नियुक्ती झाल्यानंतर संस्थेच्या सर्व संचालकांनी गायकवाड यांच्यावर विश्वास दाखवत जनता विद्यालयाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली। गायकवाड यांनी प्रामाणिकपणे केलेल्या सामाजिक कार्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे। खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळातील सर्वात मोठी शाळा म्हणून जनता विद्यालय या शाळेची ओळख आहे। या शाळेच्या अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल सर्व संचालकाचे व आदरणीय जयंत पाटील यांच्यासह या पदासाठी माझी शिफारस करणाऱ्या सर्व मित्रपरिवारांचे कैलास गायकवाड यांनी आभार मानले। मावळते अध्यक्ष दिनेश गुरव यांनी अध्यक्षपद दिल्याबद्दल नवनिर्वाचित अध्यक्ष कैलास गायकवाड यांनी आभार व्यक्त करीत भविष्यात चांगलं काम करीत शाळेचा आलेख उंचविण्यासाठी काम करणार असल्याची प्रतिक्रिया दिली। आणि कसा असेल आता तुमचा पुढचा कार्यकाळ? प्रथमतः मी भाई जयंत पाटील यांचे आभार मानतो, कारण की एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये त्यांनी मला काम करण्याची संधी दिली। आमच्या पक्षातले सर्व सहकारी म्हणजे शांभाऊ कांबळे असतील, रवींद्र रोकडे असतील, विकी गायकवाड असतील, सर्व मित्रमंडळांनी आपल्या भाईंना शिफारस केली होती की कैलास भाऊंना या संस्थेचे काम करण्याची संधी मिळावी, आणि ती भाईंनी तात्काळ मला इथे संस्थेमध्ये काम करण्याची संधी दिली। त्याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार मानतो। व तसेच येथील जेवढे सदस्य आहेत, जे आमच्या बरोबर 20 सदस्य आहेत आम्ही ह्या संस्थेमध्ये, त्या सर्वांमध्ये मला या पदाची नियुक्ती करण्यास सर्वांनी सहकार्य केले। आणि येथील याच्या अगोदरचे जे सहकारी होते दिनेशजी गुरव यांनी देखील मनाचं मोठेपण करून त्यांनी हा कारभार स्वीकारण्याची मला संधी दिली। त्याबद्दल मी सर्व सहकार्यांचे माझ्या सर्वांचे आभार मानतो। की सर्वात मोठी शाळा ह्या केटीएस मंडळाची जनता विद्यालय ही सर्वात मोठी शाखा आहे। 5 ते 7 हजार विद्यार्थी ह्या 5वी ते 11वी 12वी मध्ये 5 ते 7 हजार विद्यार्थी जवळजवळ काम शाळेत असतात, आणि येथील स्टाफ देखील मोठा आहे आणि कामकाज देखील इथलं खूप मोठं आहे। तरी तो कारभार स्वच्छ आणि सुरळीत कसा होईल आणि विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन कसे मिळेल याचा मी प्रयत्न करत आहे।